नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राया आणि मंजिरीने खऱ्या ब्लॅकमेलरचा शोध घेतलेला आपल्याला बघायला मिळणार आहे। इकडे राया आणि मंजिरी दोघेही घोरपडेच्या घरी आलेले असतात। तेव्हा राया लगेच घोरपडेला म्हणू लागतो, घोरपड्या तू नीच होता हे माहिती होतं, पण एवढ्या खालच्या पातळीला उतरशील हे मला माहिती नव्हतं। तू नानांना ब्लॅकमेल करत होता। तेव्हा लगेच जय लागते, राया अरे काय बोलतोय तू, उगच असं काही बोलू नको। त्याच वेळेस लगेच मंजिरी नानांना म्हणू लागते, नाना आणि तुम्ही या जयला पैसे का देत होता, इथे काय करताय नाना तुम्ही। तेव्हा नाना मात्र आता घाबरतात आणि मंजिरीला म्हणू लागतात, मंजिरी अगं बघ ना, शंतनू हरवलाय, तो सापडत नव्हता म्हणून माझा जीव घाबरला होता गं, म्हणून मी जयला पैसे देऊन त्याचा शोध घ्यायला सांगत होतो, दुसरं काहीच नाही। तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाना तुम्ही घाबरू नका आणि काळजी तर अजिबात करू नका, कारण दादा सुखरूपे हे मला माहिती, त्याला काही झाले नाही। तेव्हा लगेच आता राया लागते, घोरपड्या बोल पटकन, दादाला कुठे ठेवलंय, काय करतोस आणि असं का वागतो, लवकरात लवकर बोल। तेव्हा लगेच आता जय लागते, राया वेडा झालायस का तू, का डोक्यावर पडलाय, अरे आत्ताच ही मंजिरी काय बोलली तुला माहिती नाही का, अरे तिला माहिती आहे शंतनू दादा कुठे, तो सुखरूप आहे हे सगळं तिला माहिती, मंजिरीला माहिती म्हणजे तुला नक्कीच माहिती असणार आहे आणि तुम्हाला काय प्रश्न विचारतोय। तेव्हा राया लागतो, घोरपड्या मी जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर दे, दादाला ब्लॅकमेल करणं थांबव, का करतो हे सगळं तू। तेव्हा जय लागतो, कोण मी नाही ब्लॅकमेल करत हा। तेव्हा मंजिरी लागते, जय खरं खरं बोल, उगच विषय वाढवू नको। तेव्हा जय लागते, हे मंजिरी तुझा या रायावरती लईच आंधळा विश्वास आहे, पण तो विश्वास आता काढून टाक। अगं या रायानेच तुझ्या दादाला ब्लॅकमेल केलंय, तो तुझ्या दादाला त्रास देतो एवढं लक्षात ठेव। तेव्हा मंजिरी लागते, माझा रायावरती आधी विश्वास होता आणि आताही विश्वास असणार आहे, त्यामुळे जय हे तुला सांगण्याची गरज नाही। तेव्हा जय लागतो, नाना अहो बघा बघा, तुमची मानलेली पोरगी आणि तुमची झालेली सून कशी या रायाची बाजू घेते, पण हा राया फसवतोय, याने शंतनूला किडनॅप केलंय आणि हे मला माहिती आहे मंजिरी, तुला माहिती नाही आहे। तेव्हा मंजिरी लागते, मला सगळं माहिती आहे जय, रायाने मला सगळं खरं खरं सांगितलंय। तेव्हा नाना मला काय बोलतेस मंजिरी। तेव्हा मंजिरी लागते, नाना तुम्ही घरी चला, मी सगळं काही सांगते। त्याच वेळेस जय लागतोय, राया तू जे काय वागतो ना ते अगदी चुकीचं आहे बरं का, शंतनूला कळू दे, मग तो तुला सोडणार नाही। तेव्हा राया लागतो, घोरपड्या शंतनू दादाला कोण ब्लॅकमेल करतं आणि का करतं हे मला कळू दे, एकदा का शोध घेतला घोरपड्या मी तुला सोडणार नाही, मग तुझी सुट्टी नाही तर कुट्टी होणार। तेव्हा जय लागतो, शोध घ्यायचा आहे ना, जा मग घे शोध, तुला काय शोधायचं ते शोध, जा निघ। आता नाना मंजिरी आणि राया तिघेही आता घोरपडेच्या घरनं निघालेले असतात। त्याच वेळेस आता जय मात्र लगेच त्या ब्लॅकमेलरला फोन करतो आणि लागतो, हे बघ तुम्ही नीट लक्ष देऊ नाही का, त्या रायाला समजलंय की शंतनूला कोणीतरी ब्लॅकमेल करतंय आणि त्याच्या शोधात तो निघालाय बरं का, तो राया साधा सुद्धा नाहीये, तो लवकरच शोध घेईन आणि तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्या शंतनूलाही त्या रायानेच किडनॅप करून कुठे ठेवलंय, त्यामुळे तुम्ही सावध राहा। आता लगेच तो ब्लॅकमेलर काही न बोलता फोन बंद करतो। त्याच वेळेस आता जय लागतो, अरे बापरे हा ब्लॅकमेलर साधा सुद्धा नाहीये, खूप डेंजर आहे, खरं तर याच्यापासनं रायाने वाचवायला पाहिजे ना स्वतःला, हो की नाही, रायाचा जीव धोक्यात आहे असे म्हणत आज जय मात्र खूपच खुश झालेला असतो। तर इकडे आता डिपिकल डंकी आता शंतनू दादाजवळ आलेले असतात। आता लगेच डिपिकल शंतनू दादाजवळ येताच डंकीला म्हणू लागतो, डंक्या रायभाऊने काय सांगितलं लक्षात आहे ना, दादाची अगदी व्यवस्थित काळजी घ्यायची, त्याला कसलाही त्रास होता का म्हणे हे सांगितलंय, चल पटकन। आता दोघेही दादाला उठवतात, पण दादा मात्र आता जणू काही बेशुद्ध पडला की काय असा शांत त्या खुर्चीवरती स्तब्ध झालेला असतो। त्याच वेळेस डंक्या म्हणू लागतो, डिपिकल अरे दादा हलत डुलत का नाही, तो झोपलाय का। आता दोघेही दादाला उठवतात, दादा उठ ना, अरे तुला भूक लागली का, तुला जेवायचंय का दादा, अरे काय झाले असे म्हणत आता दोघेही दादाला उठवण्याचा प्रयत्न करत असतात। पण शंतनूचं मात्र हे सगळं नाटक चालू असतं, कारण त्याला इकडनं सुटका करायची असते ना। त्याच वेळेस आता लगेच डिफिकल आणि डंकी घाबरतात, कारण दादा उठत नाही याचा अर्थ नक्कीच त्याला काहीतरी झालंय। तेव्हा डिफिकल म्हणू लागतो, रायभाऊला जर कळलं ना की दादाला काहीतरी झालंय तर तो आपल्याला सोडणार नाही, त्याने सांगितलं होतं की दादाला काय बी होता का म्हणे त्याची व्यवस्थित काळजी घ्या, त्यामुळे आता आपल्याला लवकरात लवकर दादाला हॉस्पिटलला घेऊन जावंच लागेल, तशी त्याची तब्येत बरी होणार नाही। तेव्हा डंकी म्हणू लागतो, हो डिफिकल आपल्याला दादाला हॉस्पिटलला घेऊन जावंच लागेल असे म्हणताच आता दोघेही लगेच दादाचे हातपाय जे बांधलेले असतात ते सोडतात आणि आता दोघेही आपल्या खांद्यावरती असे दादाचे हात टाकून त्याला
हॉस्पिटलला घेऊन निघालेले असतात. त्याच वेळेस दादा मात्र पटकन दोघांचा गळा आवळतो. तेव्हा दीपिका म्हणू लागतो, दादा हे काय करतोय, आम्ही तुझ्या भल्यासाठीच करत होतो हे सगळं. तेव्हा लगेच शंतनू लागतो, आता माझ्या भल्याचं सोडा तुम्ही, आता तुम्ही तुमच्या भल्याचा विचार करा असे म्हणत शंतनू मात्र आता दोघांचा गळा जोरजोरात आवळत असतो आणि आता दोघांनाही मारून शंतनू मात्र तिकडनं पळालेला असतो. आता डिफिकल्ट डंकीला काय करावं काही सुचत नाही. तेव्हा डंकी म्हणू लागतो, डिफिकल्ट पटकन रायाभाऊला फोन कर. आता डिफिकल्ट रायाला फोन लावतो आणि म्हणू लागतो, रायाभाऊ अरे शंतनू दादा फरार झालाय. तो खूपच डेंजर भयानक चिडला होता आणि जाता जाता म्हणत होता की रायाला सोडणार नाही, आज त्या रायाला संपवणार म्हणजे संपवणार. आता मात्र इकडे मंजिरी आणि राया दोघेही एकत्र असतात. आता फोन बंद होताच मंजिरी रायाला विचारू लागते, राया काय झालंय. तेव्हा राया म्हणू लागतो, मिस बाहेर अगं डंकी आणि डिफिकल्टचा फोन होता. शंतनू दादा तिकडनं फरार झालाय आणि खूपच चिडला होता. आता काही तो मला सोडणार नाही, कारण मी हे सगळं केलं हे दादाला समजले, त्यामुळे दादा काय आता मला सोडणार नाही. तेव्हा मंजिरी लागते, राया तू नको काळजी करू, हे बघ आपण समजावू दादाला. तेव्हा रायमला तू काय समजवणार आहे मिस बाहेर आपण. अगं दादाबद्दल आपल्याला अजून काहीच माहिती नाही, तो ब्लॅकमेलर कोण, त्याचं नाव काय, तो हे सगळं का करतो, आपल्याला याचा अजून काहीच पत्ता नाही आहे. आणि आपण जर त्याच दादाला हे सगळं सांगितलं तर दादा आपल्याला त्या ब्लॅकमेलरविषयी काहीही सांगणार नाही. त्यामुळे मिस बाहेर आत्ता आपल्याला काहीही बोलायचं नाही, आता आपण शांततेत राहू. तू फक्त माझ्याकडे लक्ष देऊन राहा मिस बाहेर. आपण लवकरात लवकर त्या ब्लॅकमेलरचा शोध घेऊ आणि मगच या सगळ्याचा छडा लावू. तेव्हा मंजिरी लागते, ठीक आहे राया पण जपून राहा. त्याच वेळेस आता दोघेही मात्र आता तिकडनं निघालेले असतात. तर इकडे शंतनू मात्र खूपच भडकलेला असतो. तो आता रायाच्या घरी आलेला असतो. रायाच्या घरी येताच शंतनू जोरजोरात ओरडू लागतोय, राया कुठेस तू, लवकरात लवकर बाहेर या राया, आज तुला सोडणार नाही हा शंतनू, आज तुझा खेळ संपणार म्हणजे संपणार असे म्हणत आता मात्र तो जोरजोरात ओरडतच रायाच्या घरी रायाला शोधत असतो. पण रायाचा तिकडे काही तपास नसतो. तेव्हा शंतनू लागतो, राया तू माझ्याबरोबर जे काय वागला त्याची शिक्षा तुला भेटणार, आज हा शंतनू तुला ही शिक्षा करणार, त्यामुळे राया आज मी तुला सोडणार नाही असे म्हणत आता चौताळ्याला शंतनू मात्र तिकडनं आता रायाला शोधण्यासाठी निघालेला असतो. तर इकडे आता राया गावातनं चाललेले असतानाच आता मात्र वडाच्या झाडाजवळच कुणाचा तरी आवाज आल्यासारखं होतं. राया पटकन आता कोण आहे भावा, कोण आहे असं विचारू लागतो. तेवढ्यात पाठीमागनं शंतनू दादा येताच आता लगेच रायाच्या डोक्यात वार करतो. आता राया पटकन शंतनू दादाकडे बघतो आणि म्हणतो, हे बघ दादा तू माझं ऐकून घे, मी हे सगळं का केलं का नाही हे सगळं मी तुला सांगतो. तेव्हा लगेच शंतनू दादा आता जोरजोरात रायाला मारू लागतो आणि लागतो, ए राया अरे मला जेव्हा बांधून ठेवलं होतं तू जेव्हा मला किडनॅप केलं होतं तेव्हा मी तुला हेच म्हणत होतो, माझं ऐकून घे राया मला सोड, पण तू माझं ऐकलं का, नाही ऐकलं. त्यामुळे आता मी बी तुझं काय बी ऐकणार नाही. आता बघच आता तुझी सुट्टी नाही, आज तुझा शेवट होणार राया असे म्हणत आता शंतनू दादा मात्र जोरजोरात रायाला मारू लागतो. त्याच वेळेस रायाम लागत असतो, दादा प्लीज माझं ऐकून घे, हे सगळं मी का केलं, दादा प्लीज थांब ना हे सगळं. त्यामुळे आता दादा मात्र खूप भडकलेला असतो. तो आता जोरजोरात रायाला मारतो आणि आता रायाच्या डोक्यात जोरात लोखंडी रॉडने वार करतो. आता हा वार करताच आता राया मात्र खाली पडलेला असतो, बेशुद्ध झालेला असतो. त्याच वेळेस आता शंतनू लगेच त्या ब्लॅकमेलरला फोन करतो आणि मला लागतो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काही काम झालंय, राया बेशुद्ध पडलाय, त्याला कुठे घेऊन यायचं आहे. तेव्हा तो ब्लॅकमेलर म्हणू लागतो, आज त्या रायाचा गेम खल्लास करायचा आहे, सांगितलेल्या ठिकाणी त्याला घेऊन ये. तेव्हा लगेच फोन बंद होताच आता शंतनू मनाशीच म्हणू लागतो, हा ब्लॅकमेलर रायाला संपवणार आहे का, रायाला मारून तर टाकणार नाही ना, असे खूप सारे प्रश्न आता शंतनू दादाच्या मनात निर्माण झालेले असतात. तर आता ब्लॅकमेलरच्या सांगण्यानुसार शंतनू दादा रायाला त्या पत्त्यावरती घेऊन निघालेला असतो. तर इकडे घरी किचनमध्ये मंजिरी आता दूध तापवत असते. दूध तापवत असतानाच आता मंजिरी ते पातेलं खाली उतरवणार, तेच आता वरनं एक पाल त्या दुधात पडते. आता मंजिरी मात्र घाबरते आणि पटकन तिच्या हातनं ते पातेलं निसटतं. आता सगळं काही दूध खाली सांडलेलं असतं. तेव्हा लगेच आता मंजिरी जोरात ओरडते. त्याच वेळेस नाना येतात आणि म्हणू लागतात, अगं मंजू काय झालंय, काय झाले मंजू. तेव्हा मंजिरी मला लागते, बघा ना नाना, अहो मी दूध खाली घेत असतानाच वरनं एक पाल पडली आणि माझ्या हातनं दूध सांडलंय. तेव्हा नाना म्हणू लागतात, मंजिरी अगं दुधात पाल पडणं म्हणजे केवढा मोठा अपशकुन आहे, हे का आणि कसं झालंय. तेव्हा लगेच मंजिरीला मात्र मोठं टेन्शन येतं. त्याच वेळेस मंजिरी लागते, काय म्हणजे रायाला काही होणार तर नाही आहे ना, म्हणजे अपशकुन. तेव्हा नाना म्हणू लागतात, हे बघ मंजिरी तुझ्या डोक्यातनं हे सगळं काढून टाक, असं काही होणार नाही. मंजिरी असा विचार करू नको, मी असंच बोलून गेलो,
पण मंजिरीच्या मनात मात्र ती आता रुखरुख लागलेली असते. त्यामुळे मंजिरी पटकन आपला मोबाईल घेते आणि रायाला फोन करू लागते. पण मात्र रायाचा फोन काही लागतच नसतो. मंजिरीला मोठं टेन्शन आले असतं. मंजिरी आता लगेच रात्रीच रायाला शोधण्यासाठी घराबाहेर पडलेली असते. तर इकडे आता ब्लॅकमेलरने सांगितलेल्या ठिकाणी आता शंतनू दादा रायाला घेऊन आलेला असतो. तिकडे संपूर्ण अंधार असतो. आता त्या अंधाऱ्या अडगळीच्या रूममध्ये आता शंतनूने रायाला खाली टाकलेलं असतं. तेव्हा लगेच आता शंतनू लागतो, चला ब्लॅकमेलरने सांगितल्याप्रमाणे माझं समजा काम झालंय, मला आता इकडनं निघावं लागेल. पण तो रायाला मारून टाकेल का? खरं तर या रायाला मीच मारणार होतो, माझ्या बहिणीवरती प्रेम केलं ना, असे म्हणत आता जोरजोरात शंतनू पुन्हा रायाला मारू लागतो. माझ्या बहिणीवरती प्रेम करून राया तू मोठी चूक केली, आता याची शिक्षा तुला मिळणार म्हणजे मिळणार, असे म्हणत आता शंतनू दादा मात्र तिकडनं निघालेला असतो. त्याच वेळेस आता राया मात्र सुम्म पडलेला असतो. तेवढ्यात आता तिथे तो ब्लॅकमेलर आलेला असतो. आता मात्र त्याने आपल्या अंगावरती पूर्णपणे चादर गुंडाळलेली असते. आपला चेहरा झाकलेला असतो. त्याच्या पायात बुटं असतात. तो आता आपला पाय हलवत आता रायाजवळ आले असतो. आता तो राया बेशुद्ध खरंच आहे की नाही हे बघण्यासाठी तो रायाला असा हलवून बघतो. पण राया मात्र सुम्मपणे पडलेला असतो. त्याच वेळेस आता लगेच तो ब्लॅकमेलर रायाजवळ खाली बसतो आणि आपल्या हातात जो चाकू असतो त्या चाकूने रायाच्या पोटात वार करणार. तेच आता रायाने पटकन तो चाकू पकडलेला असतो. तेव्हा रायाला लागतं, ए तू काय समजतो, तू या रायाला संपवणार, या रायाला तू मारणार? अरे हा राया मरणाच्या दाराला कुलूप ठोकून आलाय, हे तुला माहिती नाही आहे का? सोडणार नाही आज मी तुला, असे म्हणत आता राया लगेच त्याचा चेहरा उघडा करणार. तेच आता त्या ब्लॅकमेलरचे काही गुंड आलेले असतात, ते रायाला पकडतात. आता तो ब्लॅकमेलर तिकडनं पळालेला असतो. पण मात्र आता राया त्या गुंडांना जोरजोरात मारू लागतो. तर इकडे गावात आता सगळीकडे मंजिरीने रायाला शोधलेलं असतं, पण रायाचा कुठेही काही तपास लागलेला नसतो. तेव्हा मंजिरी विठुरायाला म्हणू लागते, ए विठुराया, अरे माझा राया कुठे रे? अरे त्याला काही होऊ देऊ नको, हे बघ तुला त्याच्या पाठीशी सदैव उभी राहावंच लागेल. दादा एकतर खूप भडकलाय, त्या ब्लॅकमेलरचा काही पत्ता नाही आणि या सगळ्यात रायाला काही काम होता कामा नये. त्यामुळे विठुराया तुला माझ्या रायाची काळजी घ्यायची, त्याचा पाठीशी राहायचे बरं का तुला उभी. तेवढ्यात आता मंजिरीला समोरनं शंतनू दादा जाताना दिसतो. मंजिरी आता जोरात दादा असे ओरडते. आता दादा थबकतो. त्याच वेळेस मंजिरी येते आणि लागते, दादा अरे राया कुठे? तेव्हा शंतनू लागतो, का करतेस त्या रायाची एवढी काळजी? त्या रायाने काय केलं तुला माहिती आहे मंजिरी? अगं एक नंबरचा गुंड आहे तो राया, गुंड. तेव्हा मंजिरी लागते, दादा तुझ्या डोळ्यातला राया आणि माझ्या मनातला राया यात जमीन आसमानचा फरक आहे आणि माझ्या रायावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे. तेव्हा शंतनू लागतो, बाद झालं मंजिरी, अगं त्या गुंडावरती विश्वास ठेवणं बंद कर. तुला खरं माहिती आहे, अगं त्या गुंडाने मला किडनॅप केलं होतं, मला मारण्याचा प्रयत्न केलाय, हे तुला माहिती? तेव्हा मंजिरी लागते, हो दादा, रायानेच तुला किडनॅप केलं होतं हे मला माहिती आहे. तेव्हा शंतनू लागतो, सांगितलं असेल तुला खोटं नाटं आता मुद्दामहून, मला माहिती आहे ना मंजिरी तो राया कसा आहे ते. तेव्हा मंजिरी लागते, दादा खरं तर मी तिकडे आले होते, मी तुला तिकडनं सोडवणारही होते, पण त्याच वेळेस पाठीमागनं राया आला आणि त्याने मला बेशुद्ध केलं, कारण मला तुझ्यापर्यंत पोचू द्यायचं नव्हतं. तेव्हा लगेच शंतनू लागतो, मग असं का केलं हे नाही सांगितलं का त्याने? तेव्हा मंजिरी लागते, सांगितलं ना, कारण त्याने तुझा जीव वाचवण्यासाठी दादा हे सगळं केलं, कारण दादा तुझ्यापर्यंत कोणी पोहोचू नये आणि तुझ्या जीवाचा धोका वाढू नये म्हणून त्याने हे सगळं केलं. आणि दादा तुला माहिती आहे, आपण ज्या गाडीने नागपूरला निघालो होतो ना, त्या गाडीचा पुढे जाऊन ॲक्सिडेंट झाला. तो झाला की केला गेला हे मला माहिती नाही, पण आज जर रायाने तुला किडनॅप केलं नसतं ना, तर आपली त्या गाडीत काय अवस्था झाली असते याचा विचारही तू करू शकत नाही. आता मात्र शंतनू दादा मंजिरीच्या बोलण्याचा विचार करू लागतो. त्याच वेळेस मंजिरी लागते, आणि दादा फक्त एवढंच नाही तर तुला कोणीतरी ब्लॅकमेल करतंय आणि तुला त्याच्या मर्जीने वागायला लावतं हेही मला कळलंय दादा. आता मात्र शंतनू मंजिरीकडे बघू लागतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता राया मंजिरीने त्या ब्लॅकमेलरला पकडलेलं असतं. आता एका खोलीमध्ये राया मंजिरी त्याच्या समोर येतात आणि मला लागतात, ए आता तुझा खेळ संपणार, आता हा राया आणि ही मंजिरी आता तुझा खेळ संपवणार, असे म्हणत आता दोघंही पटकन त्याच्या अंगावरची ती चादर काढतात आणि आता त्या ब्लॅकमेलरचा चेहरा सगळ्यांसमोर आलेला असतो. तो ब्लॅकमेलर म्हणजे निक्की असते. आता मात्र मंजिरी लागते, निक्की तू
तू माझ्या दादाला ब्लॅकमेल करत होती. आता मात्र राया खूपच भडकतो आणि या निक्कीला राया काय शिक्षा करणार आणि आता मंजिरी आणि रायाच्या लग्नाला होकार मिळणार का? शंतनू दादा स्वतः त्यांचं लग्न लावणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.